लोकसभेनंतर आता राज्यामध्ये विधानसभेचं बिगुल वाजलंय। त्याच पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार विधानसभेत निवडणुकीचे वारे वाहू लागलेत। नंदुरबारमध्ये आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचं एकहाती वर्चस्व आहे, त्यामुळे यंदा त्यांच्या विरोधात मवियाकडून कोण रिंगणात असेल, तसंच विधानसभेत नेमकी लढत कशी होईल पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। नंदुरबार विधानसभा मतदारसंघ आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावितांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। डॉक्टर विजयकुमार गावित हे सलग 6 वेळेस नंदुरबारमधून विधानसभेत पोहोचलेत, त्यामुळे यंदाही भाजपकडून डॉक्टर विजयकुमार गावित यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते। दरम्यान डॉक्टर समिधा नटावदकर भाजपकडून इच्छुक असून तिकीट न मिळाल्यास अपक्ष लढण्याची त्यांनी तयारी सुरू केली आहे। विजयकुमार गावित भाजपा, डॉक्टर समिधा नटावदकर भाजपा, किरण तडवी मविया। हे वर्षानुवर्ष ते विरोधकच आहे आणि त्यांनी काय केलं काय नाही केलं लोकांनाही माहीत आहे। त्याच्यामुळे लोकांनी बऱ्याचशा खिडक्या बंद केल्या आहेत त्यांच्या, आणि खिडक्या काय आता बाकीचे त्यांचे रस्ते बी बंद निश्चितपणाने होतील असा मला विश्वास आहे। कारण की काय आहे, विरोधक एकत्र येतात आणि तुम्हाला महिनाभरानंतर एकमेकाला लाथा घालताना दिसतील, आमचेच विरोधक त्यांना। तर अशी परिस्थिती तुम्हाला बघायला मिळेल। लोकसभा निवडणुकीत मी भारतीय जनता पक्षाकडनं उमेदवारी मागितली होती, परंतु पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार मी त्यावेळेला माझे पाऊल मागे घेतले। येत्या विधानसभा निवडणुकीत माझा पक्षाने विचार करावा आणि मला उमेदवारी द्यावी अशी माझी इच्छा आहे। परंतु तसे झाले नाही, तर इतर अनेक पक्ष देखील माझ्या संपर्कात आहेत आणि मी यावेळेला माझ्यासाठी अनेक दरवाजे उघडे ठेवलेले आहेत। मी निवडणूक लढवावी अशी युवा कार्यकर्त्यांची तसेच जुन्या कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे आणि मी या वेळेला नक्कीच त्यांच्या विनंतीचा मान राखेल आणि उमेदवारी करेन। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावितांना यंदाची निवडणूक सोपी नसणार आहे, कारण लोकसभा निवडणुकीत त्यांची लेक डॉक्टर हिना गावित यांचा झालेला पराभव। काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांनी हिना गावितांना पराभवाची धूळ चारली। डॉक्टर हिना गावित यांना 1,27,526 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांना 93,595 मतं मिळाली। हिना गावित यांना 33,931 मतांचं लीड मिळालं। लोकसभेला आपल्या मुलीला निवडून न आणू शकल्यानं डॉक्टर विजयकुमार गावितांच्या उमेदवारीला महायुतीतून विरोध होतोय। शिंदेंच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी तर गावितांविरोधात उघडपणे आघाडी घेण्यास सुरुवात केली आहे। नवापूरच्या विधानसभेमध्ये आजपर्यंत 25 वर्षात 40 वर्षात कधीही भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आलेला नाही, आणि सारखी त्याच पक्षाला ती विधानसभेची जागा देणं म्हणजे एक प्रकारे काँग्रेसला मदत करणं असं आहे। म्हणून ती जागा सुद्धा शिवसेना एकनाथ शिंदे साहेबाला मिळावी अशी आमची मागणी आहे। जागेचा आदलबदल जर झाला तर मग नंदुरबार विधानसभा सुद्धा आम्ही मागायला तयार आहोत, पण शेवटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील। नंदुरबार विधानसभा मतदारसंघात मंत्री विजयकुमार गावितांचं एकहाती वर्चस्व राहिले। सद्यस्थितीत नंदुरबार जिल्हा परिषद मंत्री गावित यांच्या ताब्यात असून त्यांची द्वितीय कन्या डॉक्टर सुप्रिया गावित या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत। यामुळे मंत्री गावित यांच्यासाठी ही निवडणूक सोपी मानली जाते। 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या डॉक्टर विजयकुमार गावित यांना 1,21,605 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या उदयसिंग पाडवी यांना 51,209 मतं मिळाली। आमची जोरदार मागणी आहे की नंदुरबारची जागा ही आमच्या गटाला सुटावी, आणि आमच्या जवळ उमेदवार पण एवढा स्ट्रॉंग आहे तर कमीत कमी नंदुरबार आणि शहादा ह्या विधानसभेसाठी आमची जागा सुटायला पाहिजे एवढं आम्ही आमच्या पक्षातर्फे मागणी करीत आहोत। आणि नंदुरबारची जागा तर ही आमची आग्रहीच आहे, कारण आमचा उमेदवार 101% निवडून येईल एवढी आम्हाला खात्री आहे, नाहीतर पक्षश्रेष्ठींना आम्ही पण तोंड दाखवणार नाही। या मतदारसंघामध्ये भाजपला 30,000 मतांची आघाडी मिळालेली आहे, त्यामुळे विजयकुमार गावित यांना विजयाची पूर्णपणे खात्री आहे। परंतु असं असलं तरी गेल्या प्रत्येक निवडणुकीपेक्षा यावेळेचं वातावरण वेगळं आहे। यावेळी चंद्रकांत रघुवंशी एक आपला नवा
उमेदवार देऊ शकतात. किरण तडवी यांचं मी नाव ऐकून आहे. किरण तडवी यांना उमेदवारी काँग्रेसतर्फे दिली जाऊ शकते किंवा अपक्ष म्हणून ते निवडणूक लढवू शकतात. अजित पवार गट असेल, शिंदे गट असेल, हे पूर्णपणे विजयकुमार गावित यांच्या विरोधात आहेत. त्यामुळे विजयकुमार गावित यांना निवडणूक तेवढी सोपी राहणार नाही, एवढं निश्चित. लोकसभेला नंदुरबार मतदारसंघात मिळालेल्या विजयानंतर मवियाच्या आशा पल्लवित झाल्यात. त्यामुळे विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांना निवडणूक नेहमीप्रमाणे सोपी नसणार हे नक्की आहे. अफ्ताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार.